नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या राज्यशास्त्राच्या शेवटच्या आणि नवीन प्रकरणाला सुरुवात करीत आहोत. प्रकरण क्रमांक 6 आंतरराष्ट्रीय समस्या. पहा, आतापर्यंत आपण राज्यशास्त्र या विषयामध्ये अभ्यासलेले की भारताने साधारणपणे पहिल्या आणि विशेषतः दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर आंतरराष्ट्रीय परिस्थितीनुसार आपलं परराष्ट्र धोरण कशा पद्धतीनं आखलं आणि आपल्या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना करीत जगात शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून कशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण जबाबदार राष्ट्राची भूमिका बजावलेली आहे आणि त्यात मग भारताच्या शेजारी पाजारी असलेल्या आणि जगातील इतर राष्ट्रांशी कशा प्रकारचे चांगले संबंध, सौहार्दाचे, मैत्रीपूर्ण संबंध, सहकार्याचे संबंध प्रस्थापित करण्याचा वेळोवेळी आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे. आता आजच्या तासिकेला आपण अभ्यासू आंतरराष्ट्रीय ज्या समस्या आहेत. पहा, समस्या अनेक प्रकारच्या असतात प्रत्येक राष्ट्राच्या समोर आणि त्या प्रत्येक राष्ट्राच्या सरकाराला त्या समस्यांची सोडवणूक करावी लागते. ती त्या राष्ट्राच्या शासनाची जबाबदारीच असते. पण काही समस्या अशा असतात त्या फक्त त्या राष्ट्रापुरत्या मर्यादित नसतात, त्या जागतिक स्वरूप धारण करणाऱ्या असतात. म्हणजे ती एका दुसऱ्या राष्ट्राची समस्या नसते, प्रश्न नसते, अडचण नसते. ती समस्या, तो प्रश्न जगातल्या तमाम राष्ट्रांच्या समोरचा प्रश्न बनलेला असतो आणि सगळ्या राष्ट्रांच्या सरकारांना तो सोडवणं अत्यंत आवश्यक असतं. पण ते खूपच जिकिरीचं पण असतं, अवघड पण असतं. अशा काही जगात समस्या आहेत. मग त्यात आपल्या पुस्तकात दिल्याप्रमाणे 4 समस्याचा साधारणपणे आपल्या पुस्तकामध्ये उल्लेख आलेला आहे. त्या म्हणजे मानवी हक्क, पर्यावरण, दहशतवाद आणि निर्वासितांचे प्रश्न. तर आजच्या तासिकेला आपण पहिल्यांदा बघूया मानवी हक्क. पहा, मानवी हक्क हा जो शब्द आहे तो पहिल्यांदा वापरला तो थॉमस पेन या इंग्लिश लेखकाने, विचारवंताने. त्याच्यापूर्वी मानवी हक्क या संदर्भात बोललं जात नव्हतं असं नाही, पण पहिल्यांदा ग्रंथबद्ध हा शब्द केला मानवी हक्क तो थॉमस पेन या इंग्लिश लेखकाने, विचारवंताने. तर कॉमन सेन्स आणि राईट्स ऑफ मॅन हे ग्रंथ लिहिले आणि त्यामध्ये विस्तारपूर्वक मानवी हक्कांच्या संदर्भामध्ये त्यानं विश्लेषण केलेलं, आपले विचार व्यक्त केलेले दिसून येतात. त्यानंतर अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध झालं आणि फ्रेंच राज्यक्रांती झाली. 18व्या शतकातल्या साधारणपणे या घटना. 18व्या शतकात पहिल्यांदाच स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यांच्या प्रस्थापनेसाठी, यांच्या रक्षणासाठी क्रांती घडून आणली ती सर्वसामान्य लोकांनी. आणि हे जे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आहेत यांनाच आपण मानवी हक्क असं संबोधतो. मानवी हक्क म्हणजे माणसाला असलेले नैसर्गिक हक्क आहेत. थोडक्यात पडायचं तर नैसर्गिक हक्क म्हणजे काय? जे जन्मतःच माणसाला प्राप्त झालेले आहेत. जसं जन्मतःच माणसाला इंद्रिय प्राप्त झालेली आहेत, ती कशी बसवलेली नाही आहेत, बरोबर आहे? तेवढी नैसर्गिक काय आहेत? मानवी हक्क आहेत. जसं जन्मतःच माणसाच्या काही भावना असतात, दुःख असेल, आनंद असेल, राग असेल किंवा भूक असेल, बरोबर आहे, भीती असेल, निद्रा म्हणजे झोप असेल, हे जेवढं नैसर्गिक आहे तेवढेच हक्क सुद्धा काय असतात? नैसर्गिक असतात. म्हणजे मानवी हक्क म्हणजेच नैसर्गिक हक्क. नैसर्गिक हक्क आणि मानवी हक्क हे वेगवेगळे करता येत नाहीत. आपल्याला बघायचं की मानवी हक्क म्हणजे काय, कारण याच्यावरती 2 गुणांसाठी टिपा लिहा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पहा, मानवी हक्क म्हणजे नैसर्गिक हक्क म्हणतोय आपण, बरोबर आहे?
पण जर व्याख्या करायची असेल मानवी हक्काची तर आपल्याला काय म्हणावं लागेल? साधारणपणे जीवन जगण्यासाठी माणसाला, एक माणूस म्हणून जीवन जगण्यासाठी, तसे तर अनेक सजीव जीवन जगत असतात, पण एक माणूस म्हणून जीवन जगण्यासाठी आणि समाजाचा एक घटक म्हणून जीवन जगण्यासाठी जे आवश्यक असलेले हक्क आहेत प्रत्येक माणसाला, त्याला म्हणायचं मानवी हक्क. मानवी हक्क म्हणजे काय, या मुद्द्याचं स्पष्टीकरण करत असताना हा भाग लिहिणं अत्यंत महत्वाचा आहे व्याख्येचा. साधारणपणे ही काय आहे? व्याख्या आहे. काय व्याख्या आहे? माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे हक्क. त्यांना म्हणायचं मानवी हक्क. आता या मानवी हक्कामध्ये आपण कशा कशाचा समावेश केला? स्वातंत्र्य, समता, बंधुता. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय. या व्यतिरिक्त अनेक मानवी हक्क आहेत, जसं अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या गोष्टी प्राप्त करण्याचा, कारण या मूलभूत गरजा आहेत माणसाच्या, त्या प्राप्त करण्याचा पण माणसाला हक्क आहे. हाताला काम मिळवण्याचा हक्क आहे, वेतन मिळवण्याचा हक्क आहे, कारण जगण्यासाठी पैसा लागतो ना, काहीतरी उत्पन्न करावं लागतं ना, ठीक आहे. त्याप्रमाणे विश्रांतीचा सुद्धा हक्क आहे. मान सन्मानानं जीवन जगण्याचा हक्क आहे. असे अनेक मानवी हक्क आहेत. बरोबर आहे. काय म्हणालो आपण? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य हे मूलभूत हक्क आहेत. म्हणजे हे काय आहेत? मानवी हक्क सुद्धा आहेत. काम मिळवण्याचा, मान मिळवण्याचा, काम, मान, विश्रांती, छंद जोपासणे, हे काय आहेत? मानवी हक्क आहेत. जर संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करायचं विचारलं मानवी हक्क कोणते, तर आपल्याला याच्यापैकी कोणतेही किमान 4 हक्क हे मानवी हक्क म्हणून संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करण्यासाठी लिहावे लागतात. ठीक आहे. तर पहा, हे जे मानवी हक्क आहेत, या मानवी हक्कांची जोपासना मोठ्या प्रमाणात कुठल्या प्रकारच्या शासन पद्धतीमध्ये होते, तर ती लोकशाही शासन पद्धतीमध्ये होते. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जगातल्या अनेक राष्ट्रांच्या लोकांना असं वाटू लागलं, त्यांच्याशी एक भूमिका, भावना व्हायला लागली, धारणा व्हायला लागली, की ज्या ठिकाणी लोकशाही शासन पद्धती आहे त्या ठिकाणी मानवी हक्कांचं मोठ्या प्रमाणामध्ये संरक्षण होऊ शकतं. राजेशाहीमध्ये, हुकुमशाहीमध्ये ते तितक्याशा प्रमाणामध्ये होऊ शकत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून जगभरामध्ये लोकशाही शासन पद्धती प्रस्थापित करण्यासाठी त्या त्या राष्ट्रातल्या लोकांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. मग पश्चिमेकडच्या जगामध्ये तर लोकशाही शासन पद्धतीला हळूहळू अमेरिका असेल, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, अशा अनेक देशामध्ये सुरुवात झाली. पण त्याचा प्रसार जगातल्या इतर खंडातल्या देशांमध्ये सुद्धा होऊ लागला. जिथं जिथं म्हणून नव्याने सरकारांची स्थापना होऊ लागली, त्या त्या ठिकाणी लोकशाही सरकार आली. म्हणजे लोकशाही सरकारातून मानवी हक्काला बळकटी निर्माण करून देण्याचा, मानवी हक्काची जोपासना, संरक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ लागला. मग या मानवी हक्क या संकल्पनेचा आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये उदय कधी झाला साधारणपणे, तर पाहूया आपण. पहा, हक्क म्हणजे साधारणपणे माणसाचं समाजमान्य असं वर्तन. बरोबर आहे. त्यालाच हक्क म्हणतो. मला बोलण्याचा हक्क आहे, याचा अर्थ मी समाजमान्य असंच बोललं पाहिजे. बरोबर आहे. कोण्याही दुसऱ्याच्या माझ्या बोलण्यामुळं भावना दुखावल्या जाऊ नयेत, त्याची कुचेष्टा होऊ नये, याचा मी प्रयत्न केला पाहिजे, याचं मी भान राखलं पाहिजे.
तरच माझा तो बोलण्याचा हक्क मान्य आहे. म्हणजे हक्क म्हणजे साधारणपणे माणसाचं समाज मान्य असं वर्तन, अशी साधी सोपी व्याख्या आपण करू शकतो. समाज मान्य असं वर्तन. आणि प्रत्येक व्यक्तीची आपल्या हक्काच्या संदर्भात शासनाकडून आणि समाजाकडून पण काही अपेक्षा असते की माझ्या या पद्धतीच्या वागण्याचा, जगण्याचा समाजाने आदर केला पाहिजे. माझ्यासोबत समाजाने, शासनाने अशा प्रकारचा व्यवहार केला पाहिजे की जेणेकरून माझी कुचेष्टा होणार नाही, माझ्या आत्मसन्मानाला, माझ्या आत्मविश्वासाला ठेच पोहोचणार नाही. ही अपेक्षा प्रत्येक व्यक्तीची समाज आणि शासनाकडून पण असते. म्हणजे माणसाचं समाजमान्य असं वर्तन, समाजाकडून अपेक्षा काय की प्रत्येक शासनाने आणि समाजाने माझ्या आत्मसन्मानाला ठेच न पोहोचता मला जीवन जगण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करून दिली पाहिजे, जेणेकरून मी आत्मसन्मानाने, आत्मविश्वासपूर्वक माझा विकास साधेन. ठीक आहे. अशा प्रकारची जी परिस्थिती असते तिला आपण काय म्हणतो? साधारणपणे मानवी हक्क. मग आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये या मानवी हक्क या संकल्पनेचा उदय कधी झाला? तर पहा, तुम्ही मागच्या प्रकरणामध्ये शिकलेले संयुक्त राष्ट्रे. हा उदय झालेला आहे. संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेनं परिस्थितीनुसार, आवश्यकतेनुसार विचारपूर्वक 10 डिसेंबर 1948 रोजी मानवी हक्काचा जाहीरनामा प्रस्तुत केला. कधी? कुणी? संयुक्त राष्ट्रे या संघटनेने काय केलं? मानवी हक्कांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. कधी? 10 डिसेंबर 1948 रोजी मानवी हक्कांचा जाहीरनामा. हा जाहीरनामा साधारणपणे किती कलमांचा होता? पहा, 30 कलमांचा होता हा जाहीरनामा. किती कलमी होता? 30 कलमी जाहीरनामा. 30 तरतुदी, 30 तत्व या जाहीरनाम्यामध्ये होती. म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे हक्क हे मानवी हक्क या क्षेत्रामध्ये गणले जाऊ शकतात? तर 30 कलमी तो जाहीरनामा होता. आणि हा जाहीरनामा किंवा हे मानवी हक्क संयुक्त राष्ट्र या संघटनेला का म्हणून संघटनेच्या माध्यमातून प्रस्तुत करावे लागले? तर आपण पाहतो की आशिया आणि आफ्रिका खंडातले अनेक देश हे साम्राज्यवादाचा शिकार बनलेले होते. आणि 20वं शतक उजाडलं आणि 50 वर्ष उलटली तरी अनेक देश, विशेषतः आफ्रिका खंडातले, 1950च्या नंतर सुद्धा काय होती? पारतंत्र्यामध्ये होती. आणि या देशामध्ये स्वातंत्र्यासाठी चळवळी सुरू झालेल्या होत्या. मग जिथं साम्राज्यवाद आहे, वंशवाद आहे, वर्णद्वेष आहे, वसाहतवाद आहे, पारतंत्र्य आहे, एखाद्याचं सार्वभौमत्व नाकारणं आहे, त्या ठिकाणी मानवी हक्कांची पायमल्ली होतच असते. अशी पायमल्ली होऊ नये, प्रत्येकाला आपल्या हक्काची अंमलबजावणी करता यावी, ते हक्क उपभोगता यावेत. कारण हक्क उपभोगता आले तरच त्याचा विकास होऊ शकतो. या भावनेतून या गोष्टीकडं मुद्दाम म्हणून जाणीवपूर्वक लक्ष देणं भाग आहे, असा विचार संयुक्त राष्ट्रे या संघटनेतल्या देशांनी केला. आणि त्यामुळं सर्वमान्य असा 10 डिसेंबर 1948 रोजी एक मानवी हक्काचा जाहीरनामा प्रस्तुत करण्यात आला. तर या ठिकाणी असाही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करामध्ये, की मानवी हक्कांची पायमल्ली करणारे घटक कोणते? मानवी हक्कांना अडचणीत आणणारे, एखाद्याला त्याचा मानवी हक्क न उपभोगू देणारे असे घटक कोणते आहेत? किंवा कोणत्या घटकांमुळे मानवी हक्क हे वाईट अर्थाने प्रभावित होतात?
कोणते घटक दुष्प्रभाव निर्माण करतात मानवी हक्कावरती? तर आपल्याला संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा. यामध्ये साधारणपणे वर्णद्वेष, साम्राज्यवाद, वंशद्वेष, म्हणजे फक्त माझ्या वंशाचा नाही म्हणून तो जगण्याला लायक नाहीये, किंवा माझ्यापेक्षा तो गौण आहे, कनिष्ठ आहे, अशा पद्धतीची भावना. किंवा वर्णद्वेष, माझ्या वर्णासारखा त्याचा वर्ण नाहीये म्हणजे माझ्यापेक्षा तो कनिष्ठ आहे, अशी भावना. त्या भावनेतून द्वेष, मत्सर, संशय निर्माण होणं. वर्णद्वेष, साम्राज्यवाद, वंशद्वेष, त्यासोबत दहशतवाद, पर्यावरण समस्या, त्यासोबत साथीचे आजार आहेत, रोग आहेत, महामारी आहे. सध्या जशी कोविड-19 ही आंतरराष्ट्रीय समस्या बनली, ती एका राष्ट्राची समस्या नाही आहे, बरोबर आहे. सुरुवात कुठे का होत नाही आणि कशी का होत नाही, पण स्वरूप मात्र तिचं व्यापक आहे. संबंध जगाला या महामारीनं, या आंतरराष्ट्रीय समस्येनं पछाडलेलं दिसतं. साथीचे रोग आहेत, अविकसितता आहे, मागासलेपण आहे. अशा मानवी हक्कांची पायमल्ली करणाऱ्या काही गोष्टी आहेत आणि याच्यासाठी म्हणून या गोष्टी जिथं आहेत त्या ठिकाणी मानवी हक्कांची पायमल्ली होतच असते. त्यामुळं या गोष्टींचं समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न सगळ्या जगाला करावे लागणार आहेत, कारण या काय आहेत, आंतरराष्ट्रीय समस्या आहेत, ज्या मानवी हक्क क्षणोक्षणी ज्याच्यामुळं पायदळी तुडवले जातात. ठीक आहे, तर पहा याच्या पुढे आपण बघूया. मग ह्या झाल्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रातल्या मानवी हक्काच्या संदर्भातल्या बाबी. तर भारताच्या संदर्भात जर विचार केला आपण, तर मानवी हक्क जोपासले जावेत या दृष्टिकोनातून भारताने काय प्रयत्न केलेत. जसा 10 डिसेंबर हा मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो, तसा 20 नोव्हेंबर हा बालक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. कारण 20 नोव्हेंबर 1959 मध्ये बालक हक्क जाहीरनामा प्रस्तुत करण्यात आला. म्हणून 20 नोव्हेंबर हा काय आहे, बालक हक्क दिन. ह्या दिनाचं औचित्य साधून त्या त्या घटकांची परिस्थिती सुधारण्यासाठी, स्थितीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न जगभरामध्ये केले जातात. ठीक आहे, तर आपण बघतोय की भारत मानवी हक्कांची जोपासना करण्यासाठी काय प्रयत्न करतो. मानवी हक्क आणि भारत. बघा, भारताने 1993 मध्ये भारतातल्या नागरिकांच्या मानवी हक्कांची जोपासना व्हावी, त्यांचं संरक्षण व्हावं, त्यांना चांगल्या पद्धतीने जीवन जगता यावं, विकास साधता यावं, प्रगती करता यावी, यासाठी म्हणून 1993 मध्ये मानवी हक्क आयोगाची स्थापना केली. जसा दुर्बल घटकांच्या रक्षणासाठी, विकासासाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी आयोग स्थापन झालेले आहेत. मग महिलांसाठी महिला आयोग स्थापन झाला, किंवा अनुसूचित जाती जमातीसाठी अनुसूचित जाती जमाती आयोग स्थापन झाला, अल्पसंख्याकासाठी अल्पसंख्याक आयोग स्थापन झाला. तसा 1993 मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आणि त्याच धर्तीवर राज्य मानवी हक्क आयोग सुद्धा स्थापन करण्यात आले प्रत्येक राज्याच्या ठिकाणी. आता या आयोगाच्या मार्फत प्रयत्न काय केले जातात, ज्या घटकासाठी हा आयोग स्थापन करण्यात आलेला आहे त्या घटकाचा जास्तीत जास्त विकास कसा करता येईल, त्या घटकांच्या समस्या काय आहेत, प्रश्न काय आहेत, अडचणी काय आहेत, त्या अडचणी कशा पद्धतीने आपल्याला दूर करता येतील, परिस्थिती काय आहे त्या घटकाच्या संदर्भातली, यावर विचार करण्यासाठी आणि उपाययोजना सुचवण्यासाठी हा आयोग प्रयत्नरत असतो.
असा हा 1993 मध्ये भारताने स्थापन केलेला मानवी हक्क आयोग खूप चांगल्या पद्धतीची भूमिका बजावताना आपल्याला दिसतोय। जिथं जिथं मानवी हक्कांची पायमल्ली होते त्या ठिकाणी एकतर अशी पायमल्ली होऊ नये याच्यासाठी प्रत्येकाला मान सन्मानानं आत्मविश्वासपूर्वक जीवन जगता यावं या दृष्टिकोनातून हा आयोग प्रयत्न करतो आणि पायमल्ली झालीच तर त्या ठिकाणी योग्य न्याय पद्धतीनं ते प्रकरण सोडून उपाययोजना करण्याचाही हा मानवी हक्क आयोग भारतामध्ये काम करीत असताना कार्यरत असताना आपल्याला दिसतोय। ठीक आहे, तर मानवी हक्क याच्यावरती टिपा लिहा किंवा संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर कुठल्याही पद्धतीने प्रश्न विचारला गेला तर आपल्याला त्याचं उत्तर नक्की लिहिता येईल। ठीक आहे, हॅव अ नाईस डे।